रिप्रोडक्शन अँड एम्ब्रिओलॉजी म्हणजे ESHRA यांनी 2022 मध्ये रुग्णांसाठी जे मार्गदर्शक माहितीपत्रक काढलंय ते आहे. तर आजची आपली चर्चा याच माहितीवर आधारित असेल. आपला उद्देश अगदी सोपा आहे. एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय, लक्षणं काय, निदान का अवघड आहे आणि हो, उपचाराचे पर्याय काय आहेत, हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणं. चला तर मग सुरुवात करूया. एकदम मूलभूत प्रश्न, एंडोमेट्रियोसिस म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या गर्भाशयाच्या आत एक अस्तर असतं ना, हो. तर तशाच प्रकारची उती म्हणजे टिश्यू गर्भाशयाच्या बाहेर वाढायला लागते, म्हणजे ओटीपोटातल्या इतर अवयवांवर. अच्छा. आणि जिथे ती नको तिथे वाढते तिथे मग दाह होतो, म्हणजे इन्फ्लमेशन, तीव्र वेदना होतात आणि कधीकधी तर अवयव एकमेकांना चिकटतात सुद्धा. त्याला ॲडहेजन्स म्हणतात. आणि तुम्ही म्हणालात वेदना, याचा मासिक पाळीशी थेट संबंध असतो बरोबर? कारण अनेकदा वेदना पाळीच्या आसपास वाढतात असं ऐकतो. अगदी बरोबर. काय होतं की ही जी बाहेर वाढलेली उती आहे ती शरीरातल्या हॉर्मोन्सना प्रतिसाद देते, विशेषतः इस्ट्रोजनला. त्यामुळे होतं काय की मासिक पाळीच्या अगदी आधी किंवा पाळी चालू असताना लक्षणं, विशेषतः वेदना खूप वाढतात. पण यात एक गंमत आहे. म्हणजे काही स्त्रियांना इतक्या असह्य वेदना होतात की त्यांना रोजचं जगणं मुश्किल होतं. तर काहींना अगदी कमी किंवा काहीच लक्षणं नसतात. म्हणजे त्या नॉर्मल समजतात. हो, अगदी. बऱ्याच जणी पाळीच्या सामान्य वेदना म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच निदान व्हायला उशीर होतो. अगदी क्वचित प्रसंगी तर खांद्यात किंवा छातीतही चक्रीय वेदना जाणवतात, म्हणजे पाळीनुसार येणाऱ्या जाणाऱ्या. हे किती कॉमन आहे? म्हणजे किती महिलांना याचा त्रास होतो आणि याचा परिणाम काय होतो नक्की? अंदाजे सांगायचं तर साधारण 2 ते 10% महिलांमध्ये हा आजार आढळतो. बापरे, म्हणजे आकडा मोठा आहे. हो. आणि ज्यांना वंध्यत्वाची समस्या आहे ना, त्यांच्यापैकी तर 30 ते 50% महिलांमध्ये एंडोमेट्रियोसिस असू शकतो. आणि याचा परिणाम फक्त शारीरिक वेदनांपुरता नसतो. यामुळे रोजचं आयुष्य विस्कळीत होतं, कामावर जाणं, शाळेत जाणं कठीण होतं, नात्यांवर ताण येतो आणि हो, चिंता, नैराश्य हे पण खूप कॉमन आहे. म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो ना आपण, ती खूप खालावते. पण हे होतं कशामुळे? याचं काही ठोस कारण आपल्याला माहिती आहे का? हेच तर, याचं नेमकं कारण अजूनही एक गूढ आहे खरं तर. अनेक थिअरीज आहेत, पण एकही 100% सिद्ध झालेली नाहीये. अच्छा. सगळ्यात जास्त जी थिअरी मानली जाते ती आहे रेट्रोग्रेड मेन्स्ट्रुएशन. रेट्रोग्रेड मेन्स्ट्रुएशन म्हणजे असं की मासिक पाळीच्या वेळी जे रक्त आणि गर्भाशयाच्या अस्तराचे कण बाहेर पडतात त्यातले काही कण फॅलोपियन ट्यूबमधून उलटे दिशेने म्हणजे पोटात जातात. अरे हो. आणि मग ते तिथल्या अवयवांवर चिकटतात आणि तिथे वाढायला लागतात. आणि या वाढीला इस्ट्रोजन हॉर्मोन मदत करतो, एक प्रकारे खतपाणी घालतो असं म्हणूया. ओके. म्हणूनच तुम्ही बघाल की बहुतेक उपचार हे इस्ट्रोजनची पातळी कमी करण्यावर फोकस करतात. आणखी काही गोष्टी आहेत, जसं की काही कुटुंबांमध्ये हा जास्त दिसतो, त्यामुळे अनुवांशिकतेचा पण थोडा संबंध असावा असं वाटतं. म्हणजे जीन्समुळे? हो. पण असा कोणता एंडोमेट्रियोसिस जीन अजून सापडलेला नाहीये. मग रोग प्रतिकार शक्तीतले बदल, दाह म्हणजे इन्फ्लमेशन हे पण घटक असू शकतात. अजून खूप संशोधन चालू आहे यावर. मग याला आपण टाळू शकतो का? म्हणजे काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत का? नाही. दुर्दैवाने सध्या तरी असं काही नाहीये की ज्यामुळे आपण एंडोमेट्रियोसिस टाळू शकू. गर्भनिरोधक गोळ्या किंवा व्यायामाबद्दल काय? त्याने फरक पडतो? त्यावरचे अभ्यास अजून तरी निर्णायक नाहीत. म्हणजे त्याने नक्कीच प्रतिबंध होतो असं म्हणता येत नाही. अर्थात हेल्दी लाईफस्टाईल, चांगला आहार, व्यायाम हे आरोग्यासाठी चांगलंच आहे, पण त्याने एंडोमेट्रियोसिस टळेलच असं नाही. आता लक्षणांबद्दल थोडं बोलूया. कारण निदान उशिरा होतो म्हणालात, म्हणजे लक्षणं ओळखायला अवघड जातात का? हो, बऱ्याचदा तसं होतं, कारण लक्षणं खूप वेगवेगळी असू शकतात आणि ती इतर आजारांसारखे पण वाटू शकतात. पण काही मुख्य लक्षणं आहेत ज्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या असह्य वेदना. म्हणजे अशा वेदना की पेनकिलर घेऊनही त्या पूर्णपणे जात नाहीत. असह्य म्हणजे किती? म्हणजे कसं ठरवायचं? सोपं आहे. जर वेदनेमुळे म्हणजे पेनकिलर न घेता तुमची रोजची कामं करणं शक्य होत नसेल, ऑफिसला जाणं, शाळेत जाणं, घरकाम करणं, तर ती तीव्र वेदना समजायला हवी. ओके. अनेकदा याला नॉर्मल समजलं जातं, पण ते चुकीचं आहे. बरोबर.
दुसरी लक्षणं म्हणजे पाळी नसताना पण ओटीपोटात दुखणं, लैंगिक संबंधांच्या वेळी किंवा नंतर वेदना होणं, लघवी करताना किंवा शौचाच्या वेळी वेदना होणं, सततचा थकवा जाणवणं जो फक्त कामामुळे आलेला नाहीये. आणि अर्थातच काही महिलांमध्ये वंध्यत्व म्हणजे गर्भधारणेत अडचण येणं. कधीकधी अगदी वेगळी लक्षणं पण दिसतात, जसं पाळीच्या वेळी खांदेदुखी होणं किंवा अगदी फुफ्फुसाचा त्रास होणं. खरंच? हो, यांना चक्रीय लक्षणं म्हणतात कारण ती पाळीच्या सायकलनुसार येतात आणि जातात. लक्षणं नोंदवून ठेवणं खूप महत्वाचं आहे. डायरी किंवा ॲप वापरता येतं. अच्छा. मग जर अशी लक्षणं असतील तर डॉक्टर निदान कसं करतात? कारण तुम्ही म्हणालात की स्कॅनमध्ये पण नेहमी दिसत नाही. हो, तर डॉक्टर सर्वात आधी लक्षणांबद्दल सविस्तर विचारतात. तुमचा पूर्ण मेडिकल हिस्ट्री घेतात. त्यानंतर शारीरिक तपासणी करतात. यात कधीकधी योनिमार्गाची तपासणी पण केली जाते. ओके. या तपासणीत डॉक्टर बघतात की कुठे वेदना होत आहे का, काही गाठी जाणवतात का, किंवा अवयव चिकटल्यासारखे वाटतात का. पण जर आजार फक्त वरवरचा असेल म्हणजे सुपरफिशियल, तर अनेकदा तपासणीत काहीच सापडत नाही. मग पुढे काय? मग डॉक्टर इमेजिंग टेस्ट करायला सांगतात. सगळ्यात कॉमन आहे ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड म्हणजे TVS. कधीकधी गरज वाटल्यास MRI पण करतात. त्याने कळतं? यातून अंडाशयातल्या गाठी, ज्यांना चॉकलेट सिस्ट म्हणतात, किंवा खोलवरच्या गाठी म्हणजे डीप एंडोमेट्रिओसिस हे दिसू शकतं. पण इथेच तर खरी मेख आहे. या स्कॅन्समध्ये विशेषतः पोटाच्या अस्तरावरच्या छोट्या सपाट गाठी नेहमी दिसतीलच असं नाही. अच्छा. म्हणजे अल्ट्रासाऊंड किंवा MRI रिपोर्ट नॉर्मल आला तरी एंडोमेट्रिओसिस असू शकतो? हा. हे तर खूपच महत्वाचं आहे. अगदी बरोबर. स्कॅन नॉर्मल आहे म्हणजे एंडोमेट्रिओसिस नाहीच असं अजिबात नाही. म्हणूनच जर लक्षणं तीव्र असतील, स्कॅन नॉर्मल असेल आणि साध्या औषधोपचारांनी काहीच फरक पडत नसेल, तर मग डॉक्टर लॅप्रोस्कोपीचा सल्ला देऊ शकतात. ही एक दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आहे, की होल सर्जरी. ओके. यात डॉक्टर पोटात प्रत्यक्ष कॅमेरा टाकून बघू शकतात, त्यामुळे निदान निश्चित होतं. आणि त्याच वेळी जर काही गाठी दिसल्या तर त्या काढूनही टाकता येतात. आणि मग काढलेले टिश्यूचा छोटा तुकडा म्हणजे बायोप्सी तपासणीसाठी पाठवतात. त्याने निदान पक्क होतं. आणि रक्त तपासणीचं काय? म्हणजे ब्लड टेस्टने निदान होत नाही का? CA-125 वगैरे? नाही, सध्या तरी अशी कोणतीही खात्रीशीर रक्त तपासणी नाहीये ज्यावरून एंडोमेट्रिओसिसचं निदान करता येईल. CA-125 सारख्या टेस्ट डॉक्टर कधीकधी इतर काही गोष्टींसाठी करतात, पण फक्त एंडोमेट्रिओसिससाठी नाही. आता याच्या प्रकारांबद्दल किंवा स्टेजेस असतात असं ऐकलंय. त्याबद्दल बोलूया. हे वर्गीकरण कसं करतात? हो, अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिनने एक स्टेजिंग सिस्टम बनवली आहे. स्टेज 1 म्हणजे अगदी कमी ते स्टेज 4 म्हणजे गंभीर. हे वर्गीकरण लॅप्रोस्कोपी करताना आजार किती पसरला आहे, कुठे कुठे आहे, अवयव किती चिकटले आहेत यावर आधारित असतं. म्हणजे स्टेज 4 म्हणजे खूप वेदना? नाही, इथेच लोक चुकतात. हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे की स्टेजचा आणि वेदनेच्या तीव्रतेचा थेट संबंध असेलच असं नाही. अच्छा. म्हणजे स्टेज 4 असूनही एखाद्याला कमी वेदना असू शकतात किंवा स्टेज 1 मध्ये खूप जास्त त्रास होऊ शकतो. हे स्टेजिंग मुख्यत्वे वंध्यत्वाची शक्यता किती आहे याचा अंदाज घेण्यासाठी जास्त उपयोगी पडतं. मग उपचारासाठी काय महत्वाचं आहे? उपचाराच्या दृष्टीने स्टेजपेक्षा आजार नक्की कोणत्या प्रकारचा आहे आणि कुठे आहे हे जास्त महत्वाचं आहे. साधारणपणे 3 मुख्य प्रकार मानले जातात. पहिला सुपरफिशियल पेरिटोनियल. हा सर्वात कॉमन आहे. यात पोटाच्या आतल्या अस्तरावर म्हणजे पेरिटोनियमवर वरवरच्या छोट्या गाठी असतात. दुसरा ओवेरियन एंडोनेट्रिओमा म्हणजे अंडाशयात रक्ताच्या गाठी तयार होतात. याच त्या चॉकलेट सिस्ट्स. ओके. आणि तिसरा डीप एंडोमेट्रिओसिस. हा सगळ्यात कमी आढळतो पण जास्त त्रासदायक असू शकतो. यात गाठी आतडी, मूत्राशय अशा अवयवांमध्ये खोलवर गेलेल्या असतात. आणि हे प्रकार एकाच व्यक्तीमध्ये एकत्र असू शकतात का? हो, नक्कीच. खूप कॉमन आहे की हे तिन्ही प्रकार कमी जास्त प्रमाणात एकत्र आढळतात. म्हणूनच डॉक्टर फक्त स्टेज न बघता नक्की कुठे आणि कसा आजार आहे हे बघून उपचाराची दिशा ठरवतात. हे तर स्पष्ट आहे की हा एक क्रॉनिक आजार आहे, म्हणजे दीर्घकाळ चालणारा. आणि तुम्ही म्हणालात की पूर्ण इलाज नाही. मग वेदना कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी काय उपचार आहेत? हो, पूर्ण बरा करणारा इलाज नसला तरी हे लक्षात ठेवायला हवं की योग्य उपचारांनी लक्षणं खूप चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणता येतात. क्वालिटी ऑफ लाईफ सुधारता येते.
उपचाराचा निर्णय हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. तुमची लक्षणं किती तीव्र आहेत, तुमचं वय काय आहे, तुम्हाला पुढे गर्भधारणा हवी आहे का, उपचारांचे फायदे तोटे काय आहेत आणि अर्थातच डॉक्टरांचा सल्ला. मुख्य पर्याय 3 आहेत. एक म्हणजे वेदनाशामक औषधं, दुसरा हॉर्मोनल उपचार आणि तिसरं शस्त्रक्रिया. पेनकिलर्सबद्दल काय सांगाल? ते किती प्रभावी आहेत? साधी पेनकिलर्स जसे की NSAIDs, उदाहरणार्थ आयबुप्रोफेन, ही तात्पुरता आराम नक्की देऊ शकतात. पण ती आजाराच्या मूळ कारणावर काही परिणाम करत नाहीत आणि जास्त काळ घेतल्यास पोटाचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवीत. ओके. आणि हॉर्मोनल उपचार ते कसे काम करतात? हार्मोनल उपचारांचा मुख्य उद्देश मी आधी सांगितल्याप्रमाणे शरीरातलं इस्ट्रोजन कमी करणं किंवा त्या ऊतींवर होणारा इस्ट्रोजनचा परिणाम थांबवणं हा असतो. त्यामुळे काय होतं? त्यामुळे एंडोमेट्रिओसिसच्या गाठींची वाढ थांबते, दाह कमी होतो आणि वेदना कमी होतात. पण यातली महत्वाची गोष्ट म्हणजे हे उपचार जोपर्यंत तुम्ही घेत आहात तोपर्यंतच प्रभावी असतात. म्हणजे बंद केले की परत त्रास सुरू? हो, शक्यता असते. उपचार बंद केल्यावर लक्षणं परत येऊ शकतात. यात अनेक पर्याय आहेत. एक म्हणजे कंबाईन्ड हॉर्मोनल गर्भनिरोधक, म्हणजे साध्या गर्भनिरोधक गोळ्या किंवा योनीतील रिंग, त्वचेवरचे पॅच. यात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन दोन्ही असतं. त्याने कसं काम होतं? यात फक्त प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन असतो. याच्या गोळ्या आहेत, 3 महिन्यांचे इंजेक्शन्स आहेत, त्वचेखाली बसवायचं इम्प्लांट आहे किंवा गर्भाशयात बसवायचं साधन आहे, जसं मिरेना कॉईल. याचे साईड इफेक्ट्स असतात? हो, प्रत्येकाचे साईड इफेक्ट्स वेगळे असू शकतात, जसं की अनियमित रक्तस्राव, मूड बदलणं, वजन वाढणं वगैरे. व्यक्तीनुसार बदलतात. तिसरा प्रकार आहे GnRH ॲगोनिस्ट्स किंवा अँटॉगोनिस्ट्स. ही खूप प्रभावी औषधं आहेत. ती काय करतात? ती अंडाशयाचं कार्य जवळजवळ पूर्णपणे थांबवतात. त्यामुळे इस्ट्रोजनची पातळी खूप खाली येते. म्हणजे एक प्रकारे तात्पुरता मेनोपॉज येतो. बापरे, मग त्याचे पण साईड इफेक्ट्स असणारच? हो, हॉट फ्लशेस, योनी मार्गात कोरडेपणा, मूड बदलणं आणि महत्त्वाचं म्हणजे हाडं ठिसूळ होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी डॉक्टर अनेकदा सोबत ॲडबॅक थेरपी देतात. म्हणजे अगदी कमी डोजमधले हार्मोन्स देतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी कोणता हॉर्मोनल उपचार योग्य आहे हे वेगळं असू शकतं आणि ते शोधायला वेळ पण लागू शकतो. अगदी बरोबर. प्रत्येकीला कोणता उपचार सूट होतो, कोणाला कशाने जास्त त्रास होतो, हे वेगळं असतं. त्यामुळे डॉक्टरांशी सतत बोलत राहणं, फॉलोअपमध्ये राहणं आणि गरज वाटल्यास उपचारात बदल करणं हे खूप महत्त्वाचं आहे. थोडा धीर धरावा लागतो. आणि शस्त्रक्रियेचा पर्याय कधी निवडला जातो? शस्त्रक्रिया साधारणपणे तेव्हा केली जाते जेव्हा औषधोपचारांनी वेदना अजिबातच नियंत्रणात येत नाहीत किंवा अंडाशयात खूप मोठ्या सिस्ट्स असतील किंवा निदानासाठी लॅप्रोस्कोपी केली आणि त्यात गाठी सापडल्या. ही पण तीच लॅप्रोस्कोपी असते का? हो, यात लॅप्रोस्कोपीनेच एंडोमेट्रिओसिसच्या गाठी आणि चिकटलेले भाग काढून टाकतात. विशेषतः जर डीप एंडोमेट्रिओसिस असेल तर त्यासाठी खूप कौशल्य लागतं. अशा वेळी अनुभवी तज्ज्ञ असलेल्या सेंटरमध्ये शस्त्रक्रिया करणं जास्त चांगलं. शस्त्रक्रियेनंतर परत त्रास होऊ शकतो का? हो, होऊ शकतो. म्हणूनच शस्त्रक्रियेनंतर जर लगेच गर्भधारणेचा प्लॅन नसेल तर डॉक्टर बऱ्याचदा हॉर्मोनल उपचार सुरू ठेवण्याचा सल्ला देतात, जेणेकरून आजार परत वाढू नये. शस्त्रक्रियेमुळे अनेकांना वेदनेत खूप चांगला आराम मिळतो, पण तो नेहमीच 100% किंवा कायमस्वरूपी असेलच असं नाही. आणि गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजे हिस्टेरेक्टॉमी, तो शेवटचा उपाय असतो का? हो, साधारणपणे तसंच मानलं जातं. जेव्हा महिलेचं कुटुंब पूर्ण झालेलं आहे, तिला पुढे मुलं नको आहेत आणि इतर सगळे उपचार करूनही काहीच फरक पडत नाहीये, तेव्हाच हिस्टेरेक्टॉमीचा विचार केला जातो. ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे आणि ती रिव्हर्स करता येत नाही. आणि त्याने वेदना पूर्णपणे जातेच का? नेहमीच नाही. कारण जर एंडोमेट्रिओसिसचे अंश गर्भाशयाव्यतिरिक्त इतर ठिकाणी जसं आतड्यांवर वगैरे शिल्लक राहिले असतील तर हिस्टेरेक्टॉमी नंतरही वेदना राहू शकते. त्यामुळे हा निर्णय खूप विचारपूर्वक घ्यावा लागतो. आता एका मोठ्या गैरसमजाकडे वळूया, एंडोमेट्रिओसिस आणि वंध्यत्व. अनेक जणींना वाटतं की एंडोमेट्रिओसिस झाला म्हणजे आता मूल होणारच नाही. हे कितपत खरं आहे? नाही, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. हे अगदी स्पष्टपणे लक्षात घ्यायला हवं. ESHREची गाईडलाईन्स पण हेच सांगतात की एंडोमेट्रिओसिस असलेल्या सुमारे 60 ते 70% महिला नैसर्गिकरित्या गर्भवती होऊ शकतात. अच्छा,
म्हणजे बहुसंख्य महिला नैसर्गिकरित्या आई होऊ शकतात. हो. वंध्यत्व म्हणजे काय? तर 1 वर्षभर नियमित असुरक्षित संबंध ठेवूनही गर्भधारणा न होणं. त्यामुळे ज्यांना सध्या गर्भधारणा नको आहे त्यांना गर्भनिरोधक वापरणं गरजेचं आहेच. एंडोमेट्रिओसिस आहे म्हणजे आपण प्रेग्नेंट होऊच शकत नाही असं आपोआप समजून घेऊ नये. आणि दुसरा एक समज असतो की गरोदर राहिल्याने एंडोमेट्रिओसिस बरा होतो. त्यात काही तथ्य आहे का? नाही. गर्भधारणा हा एंडोमेट्रिओसिसवरचा इलाज नाही. गरोदरपणात शरीरात हार्मोन्सचे खूप बदल होतात. त्यामुळे काही काळ लक्षणं कमी झाल्यासारखी वाटू शकतात, पण बाळंतपणानंतर ती परत येऊ शकतात. त्यामुळे गर्भधारणेचा निर्णय हा तुम्हाला कुटुंब सुरू करायचे म्हणून घ्यायचा आहे, आजारावरचा उपचार म्हणून नाही. मग ज्या महिलांना एंडोमेट्रिओसिसमुळे गर्भधारणेत अडचणी येत आहे त्यांच्यासाठी काय पर्याय आहेत? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वेदना कमी करण्यासाठी जे हार्मोनल उपचार दिले जातात ते गर्भधारणेची नैसर्गिक शक्यता वाढवत नाहीत, उलट ते गर्भधारणा थांबवतात. त्यामुळे प्रेग्नन्सीचा विचार करत असाल तर ते उपचार बंद करावे लागतात. ओके. दुसरा पर्याय आहे शस्त्रक्रिया. लॅप्रोस्कोपी करून जर गाठे काढल्या, चिकटलेले भाग मोकळे केले तर नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता काही प्रमाणात वाढू शकते. पण यात काही धोका आहे का? हो, विशेषतः अंडाशयातल्या चॉकलेट सिस्ट काढताना कधीकधी अंडाशयाच्या निरोगी भागाला इजा होण्याचा किंवा अंडाशयाची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका असतो. याची चर्चा डॉक्टरांशी करणं गरजेचं आहे. तिसरा पर्याय आहे वैद्यकीय सहाय्यित प्रजनन, म्हणजे मेडिकली असिस्टेड रिप्रोडक्शन. म्हणजे IUI आणि IVF. हो, त्यात IUI इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन किंवा मग IVF ICSI, ज्याला आपण सोप्या भाषेत टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो, यांचा समावेश होतो. IVF सारख्या प्रक्रियेत पण हॉर्मोन्सचे इंजेक्शन्स वगैरे दिले जातात. त्याने एंडोमेट्रिओसिस वाढण्याचा धोका असतो का? हा एक कॉमन प्रश्न आहे, पण सध्या जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार IVF किंवा ART असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी प्रक्रियेमुळे एंडोमेट्रिओसिस वाढण्याचा किंवा जास्त गंभीर होण्याचा धोका वाढत नाही. अच्छा, म्हणजे ते सुरक्षित आहे? हो, त्यामुळे वंध्यत्वासाठी हा एक सुरक्षित आणि प्रभावी पर्याय मानला जातो. कोणासाठी कोणता पर्याय योग्य आहे, नैसर्गिक प्रयत्न, शस्त्रक्रिया, IUI की थेट IVF, हे डॉक्टर तुमची एकूण परिस्थिती, EFI स्कोअर, एंडोमेट्रिओसिस फर्टिलिटी इंडेक्स आणि इतर अनेक गोष्टी बघून ठरवतात. आता वैद्यकीय उपचारांच्या पलीकडे जाऊन विचार करूया. अनेक लोक आहार, व्यायाम किंवा इतर पर्यायी चिकित्सा पद्धतींचा विचार करतात, म्हणजे ॲक्युपंक्चर, योगा, हर्बल औषधं वगैरे. याबद्दल ESRI काय म्हणतं? हो, या सगळ्या पूरक आणि पर्यायी पद्धती खूप लोकप्रिय आहेत. अनेक महिलांना असं वाटतं की यामुळे त्यांना बरं वाटतं, वेदना कमी होतात किंवा त्यांना आजाराशी डील करायला मदत मिळते. पण याचा काही वैज्ञानिक आधार आहे का? इथेच थोडी अडचण आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या पद्धती खरोखर किती प्रभावी आहेत आणि किती सुरक्षित आहेत याचा खात्रीशीर उच्च दर्जाचा पुरावा, सायंटिफिक एव्हिडन्स सध्या खूप कमी आहे. म्हणजे काही जणींना फायदा होतो असं वाटतं, पण तो नेमकं कशामुळे होतो हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे ESHRE याबद्दल कोणतीही ठाम शिफारस करत नाही. पण जर कोणी घेत असेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरांना याची कल्पना नक्की द्यावी, कारण काही हर्बल औषधं किंवा सप्लिमेंट्स तुम्ही घेत असलेल्या इतर औषधांवर परिणाम करू शकतात. आता काही विशेष गटांबद्दल बोलूया. किशोरवयीन मुलींमध्ये पण एंडोमेट्रिओसिस होतो का? त्यांच्या बाबतीत काही वेगळे मुद्दे असतात. हो, आता हे स्पष्ट झालं आहे की किशोरवयीन मुलींमध्ये सुद्धा एंडोमेट्रिओसिस असू शकतो. पूर्वी असं वाटायचं की हा फक्त मोठ्या वयात होतो, पण तसं नाहीये. त्यांच्यात लक्षणं थोडी वेगळी असू शकतात, जसं की फक्त पाळीच्या वेळीच नाही तर एरवी पण सतत पोटात दुखणं, मळमळणं, शौचास किंवा लघवीला त्रास होणं. यामुळे शाळेत वारंवार गैरहजेरी लागते. त्यांचं निदान आणि उपचार कसे करतात? निदान साधारणपणे तसंच करतात, पण तपासणी करताना त्यांच्या वयाचा आणि कम्फर्टचा विचार केला जातो. ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड शक्य नसेल तर पोटावरून किंवा इतर मार्गाने अल्ट्रासाऊंड करतात किंवा MRI करतात. उपचारात पण पहिल्यांदा सौम्य हॉर्मोनल उपचार जसे गर्भनिरोधक गोळ्या किंवा प्रोजेस्ट्रोजन्स दिले जातात. फरक न पडल्यास मग इतर पर्यायांचा विचार करतात. आणि रजोनिवृत्तीनंतर म्हणजे मेनोपॉजनंतर काय होतं? एंडोमेट्रिओसिस जातो का? हो, बहुतेक वेळा तसंच होतं. कारण मेनोपॉजनंतर शरीरात इस्ट्रोजनची पातळी खूप कमी होते आणि हा आजार इस्ट्रोजनवर अवलंबून असतो. त्यामुळे लक्षणं आपोआप थांबतात. पण नेहमीच नाही.
नाही. काही महिलांमध्ये, विशेषतः ज्या मेनोपॉजच्या त्रासासाठी हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी HRT किंवा MHT घेतात, त्यांच्यात लक्षणं टिकून राहू शकतात किंवा अगदी क्वचित परत येऊ शकतात. कारण HRTमध्ये इस्ट्रोजन असतं. म्हणूनच ज्यांना एंडोमेट्रिओसिसचा इतिहास आहे त्यांना HRT देताना सोबत प्रोजेस्टेरॉन पण दिलं जातं. आणि सगळ्यात शेवटी एक महत्त्वाचा आणि चिंतेचा प्रश्न, एंडोमेट्रिओसिसमुळे कॅन्सरचा म्हणजे कर्करोगाचा धोका वाढतो का? हो, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. पण इथे एक दिलासादायक गोष्ट आहे. ESHREच्या म्हणण्यानुसार मोठ्या अभ्यासांमधनं असं दिसतंय की एंडोमेट्रिओसिस असलेल्या महिलांमध्ये बहुतेक प्रकारच्या कर्करोगांचा धोका वाढत नाही. नक्की. हो, काही अभ्यासांमध्ये अंडाशयाच्या एका विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांचा धोका अगदी किंचित जास्त असल्याचं म्हटलं गेलं आहे. पण तो एकूण धोका खूपच कमी आहे. म्हणजे त्यामुळे घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. मग वेगळ्या तपासण्या करायची गरज नाही? नाही. कर्करोग टाळण्यासाठीचे जे सामान्य उपाय आहेत, हेल्दी लाईफस्टाईल, स्मोकिंग न करणं, वजन नियंत्रणात ठेवणं, व्यायाम, चांगला आहार, तेच एंडोमेट्रिओसिस असलेल्या महिलांसाठी पण लागू होतात. फक्त एंडोमेट्रिओसिस आहे म्हणून वेगळ्या कॅन्सर स्क्रीनिंगची गरज नाही, जोपर्यंत डॉक्टर इतर काही कारणांमुळे सल्ला देत नाहीत. वा. आज आपण EHREच्या माहितीच्या आधारे एंडोमेट्रिओसिस या खरंच गुंतागुंतीच्या स्थितीबद्दल खूप सविस्तर आणि महत्त्वाची माहिती घेतली. हे स्पष्ट झालं की निदान जरी आव्हानात्मक असलं तरी अनेक उपचार पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे जीवनमान नक्कीच सुधारता येतं. अगदी बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं ते म्हणजे लक्षणं दिसल्यास ती अंगावर न काढणं, डॉक्टरांशी बोलणं, आपल्या शंका विचारणं आणि आपल्यासाठी कोणता उपचार योग्य राहील यावर त्यांच्याशी खुलेपणाने चर्चा करणं. प्रत्येकीचा प्रवास वेगळा असतो, त्यामुळे उपचार पण पर्सनलाइज्ड असायला हवा. आजच्या आपल्या चर्चेतून एक विचार माझ्या मनात राहिलाय. आपण वैद्यकीय बाजू, उपचार, शस्त्रक्रिया यावर खूप बोललो, पण एंडोमेट्रिओसिसचा जो भावनिक, मानसिक आणि सामाजिक जीवनावर परिणाम होतो, म्हणजे सततच्या वेदना, थकवा, कधी वंध्यत्वाची चिंता, यामुळे नात्यांवर येणारा ताण, हो, तो खूप मोठा असतो. तर या अदृश्य पण महत्त्वाच्या पैलूवर आपण पुरेसं लक्ष देतो का? वैद्यकीय उपचारांसोबतच या भावनिक आणि मानसिक आरोग्याला सपोर्ट करण्यासाठी, मग ते समुपदेशन असो किंवा सपोर्ट ग्रुप्स, याची गरज आणि उपलब्धता यावर अधिक विचार व्हायला हवा, नाही का? अगदी. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. केवळ शारीरिक उपचार पुरेसे नाहीत, या आजारासोबत जगण्यासाठी भावनिक आधार मिळणंही तितकंच गरजेचं आहे. नक्कीच. या सखोल आणि माहितीपूर्ण चर्चेसाठी आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.